नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज आपण बनवायचं आहे आमकेल रेसिपी बिब्या उपकरी। बिब्या उपकरी म्हणजेच तेंडली आणि ओले काजू घालून मस्तपैकी सुकी भाजी। ही आमची म्हणजेच कोकणी लोकांची स्पेशल रेसिपी आहे। आता बाजारामध्ये ओले काजू मिळायला लागलेले आहेत आणि ते आणून त्याच्यापासून ही उपकरी बनवतात। पण समजा जर तुमच्याकडे हे ओले काजू मिळत नाही तर काय करायचं? म्हणूनच मी तुमच्यासाठी ही रेसिपी सुक्या काजूपासून कशी बनवायची ती घेऊन आलेली आहे। करूया सुरुवात, चला। जर तुम्हाला ओले काजू मिळत असतील तर ते सुद्धा गरम पाण्यात घालून सोलून मग त्याची भाजी बनवावी लागते। पण समजा तुमच्याकडे ओले काजू नसतील, सुके काजू म्हणजे ड्राय काजू जे आपल्याला मिळतात ते बऱ्यापैकी सगळीकडे अवेलेबल आहेत, ते मिळाले तर काय करायचं? इथं बघा, थोडंसं पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये हे काजू जवळपास 1 तास भिजत ठेवायचे, म्हणजे छान ते मऊसूत होतात आणि आपण ह्या भाजीसाठी ते वापरू शकतो। आमच्या गावाकडे मोस्टली ही जी भाजी आहे ती खोबरेल तेलात बनवली जाते आणि प्रत्येक सणाला किंवा घरी जर कार्यक्रम असेल कोणताही किंवा लग्न कार्य असेल, मुंज असेल तर त्याला ही खास भाजी म्हणून आम्ही सर्व करतो। यात कांदा लसूण वगैरे काहीच नसतं, त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत होऊन ही भाजी खाऊ शकता। आता सगळेजण खोबरेल तेल खाऊ शकत नाही, सगळ्यांना ते आवडत नाही, म्हणून मी नॉर्मल जे आपल्या घरी व्हेजिटेबल ऑइल असतं त्याच्यापासून ही भाजी बनवणार आहे। कशी बनवायची इथे बघा। कढई घेतलेली आहे, त्याच्यात अगदी कमी 1 चमचाभर तेल घालायचं आहे आपल्याला। तेल तापलेलं आहे, आपण आता पहिला मोहरी घालूया, कढीपत्ता, सुक्या मिरच्या थोड्या, अगदी थोडीशी हिरवी मिरची, विष्णूजींचा हिंग अगदी थोडा घालायचा, खूप स्ट्रॉंग आहे। आणि हे आधी छान आपण परतून घेऊ। तिला आपल्याला बटाटे घालायचे आहेत, कारण बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो। बटाटे असे छान फ्रेंच फ्राईजमध्ये कट करून घ्यायचे आणि तेंडली, आपल्या इथे तोंडली म्हणतात, आणि ही छान परतून घ्यायची। आता 1-2 मिनिट छान हे शिजू दे, म्हणजे बटाटे तोंडली शिजू दे, मग पुढची प्रोसेस आहे। आता झाकण लावून ठेवूया, पाणी अजिबात घालायचं नाही। आता इथं तुम्ही बघू शकता की हा बटाटा जो आहे तो अजून शिजायचा आहे, पण बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। ह्या टाईमला बरोबर आपण हे जे काजू आहे ते घालायचे। हे छान मिक्स, अगदी हलक्या हाताने मिक्स करा, म्हणजे दिसायलाही भाजी छान दिसेल। आता ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं, खोबरं थोडं घालायचं, थोडं आत्ता घालायचं, थोडं नंतर, थोडीशी कोथिंबीर, आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून आता ह्याला आपण झाकून ठेवून 1-5 मिनटं काजू बटाटा आणि हे सगळं व्यवस्थित शिजू देऊ। इथं बघू शकता बटाटा छान शिजला आहे, तेंडली पण छान शिजली आहे आणि हा जो काजू आहे तो पण छान मऊ झाला आहे। भाजी आपली रेडी आहे। भरपूर ओलं खोबरं घालायचं, गॅस बंद करायचा आणि सर्व करायचं। या उन्हाळ्यात ही भाजी मस्ट ट्राय रेसिपी आहे। आमगेल बिब्या उपकरी कण पळयाच मस्त आवडतली। आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मास्टर रेसिपी।